हवे जे खरं आहे भाऊ ते सांगा. नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला एक सिरियस गोष्ट सांगायची आहे, कारण की आमच्यासोबत एक मोठा स्कॅम झाला आहे मित्रांनो. आजपासून कालपासून आम्ही नगर सोडलंय मित्रांनो. कारण की त्याचं कारण एक आहे की आम्ही दोघांवरती जास्त कर्ज झालंय मित्रांनो. आम्ही आता नगर सोडलंय कालपासून. आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी आलो राहायला, पण आम्ही तुम्हाला सांगणार नाही, कारण की तुम्ही आम्हाला तिथे येऊन पण मारताल. आम्ही ना लय कर्ज झालो आमच्यावरती, म्हणून आम्ही ते आमचं नगर सोडलंय. आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी आलोय. आम्ही ते तुम्हाला सांगणार नाही कुठे आलोय. तर मित्रांनो हे बघा, आमच्या दोघांच्या बायका यांनी ना, आम्ही त्यांना सांगितलं होतं की आपण काहीतरी बिझनेस करू, म्हणून ना आम्ही दोघांनी आमच्या बायकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या बचत गटामधून पैसे काढा. तर आमच्या बायकांनी ना मित्रांनो 1-1 लाख रुपये काढले आणि दोघांच्या बायका पळून गेल्या मित्रांनो. त्यांचं सोनं नाणं घेऊन सगळं घेऊन गेल्या. त्यामुळे आम्ही टेन्शन मध्ये मित्रांनो. आता आम्हाला ना काय बोलव सुधरत नाही मित्रांनो. पण सॉरी मित्रांनो, आम्ही नगर सोडलंय, पण आम्ही आता कुठं राहतो ते पण तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो. आणि हे हा जे दिसतोय तुम्हाला अविनाश, याची पण बायको पळून गेली मित्रांनो. आणि ते आमच्या शेजारचे काका आहे, ते काकाचं पण आहे ना मित्रांनो शिलाई मशीनचं टेलर आहे ते. आणि याची अंडरवेल आम्ही तिथे शिवायला टाकली होती, त्याचे पण ते 20 रुपये मागता मित्रांनो. ते 20 रुपये आमच्याकडे द्यायला पैसे नाही आता, म्हणून आम्ही नगर सोडलंय मित्रांनो. दळणावाली बाई पण रात्री येऊन बसली होती, पैसे मागत होती, पण आमच्याकडे काहीच नव्हतं मित्रांनो. आम्ही रूम मालकाचं भाडं न देता पळून आलोय मित्रांनो. प्लीज करून आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.